नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज बुधवार, आपला रेसिपीचा वार आहे. पण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ रविवारी शूट झालेला आहे. असं आहे, आमची बायको म्हणजे सौ नीता ही जवळपास गेली 20 वर्ष छोट्या मोठ्या कॅटरिंगची कामं करते आहे. म्हणजे 10 माणसांपासून 50 माणसांपर्यंत ती स्वयंपाक वगैरे करून देते, म्हणजे आमच्या घरातूनच अर्थात. आणि अस्सल कोकणस्थ ब्राह्मणी चव हा आमचा ब्रँड आहे. तर त्यामुळे आजूबाजूच्या नोकरी करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया कधी कधी आमच्या सौला फोन करतात. शनिवारी वगैरे फोन येतात, काकू उद्या काय करताय, उद्या रविवार आहे, काही स्पेशल करताय का. आणि त्यांची मागणी काही नसते. त्या सांगतात तुम्ही जे तुमच्या घरात कराल तेच आम्हाला पाठवून द्या. आता त्यांना खात्री आहे की आम्ही घरामध्ये चांगलंच करणार, आम्ही काही दात करून पोट भरणाऱ्यातली माणसं नव्हे. तर त्यामुळे तुम्ही जे कराल ते आम्हाला पाठवा अशी मागणी त्यांची असते. आणि शक्यतो आमची सौ त्या मागण्या त्यांच्यात तो माफक असतात. 2 माणसं 4 माणसं अशा, आणि ते आमचा स्वयंपाक होत असतो त्याच्यामध्ये ते होऊन जातं. त्यामुळे आम्हाला त्या पुरवायला काही कष्ट पडत नाहीत फारसे. तर असंच शनिवारी फोन आला की काकू तुमच्याकडे तुम्ही जे रविवारी कराल, जे रविवार आहे म्हणून, तर त्यातल्या आम्हाला आमची 4 जणांचं कुटुंब आहे, तर त्या 4 कुटुंबाला आम्हाला पाठवून द्या. तर ठीक आहे. आता आमचं काही ठरलेलं नव्हतं काय करायचं वगैरे वगैरे. मग सौभाग्यवती म्हणाली की बऱ्याच दिवसात आपण अख्खा मसूर केलेला नाही, तर आपण अख्खा मसूर करूया. मंडळी, प्रायः कोकणस्थ ब्राह्मणांच्या घरामध्ये मसूर हा फारसा होत नाही. याचं कारण असं आहे की मसुराची डाळ जी असते ती लाल रंगाची असते आणि त्यामुळे तिला तामसी आहारामध्ये ढकलून दिल्यामुळे कोकणस्थ ब्राह्मण शक्यतो मसुराची डाळ वापरत नाहीत. हल्ली काही ठिकाणी होते. आता माझी आई 6 महिन्यातनं, असं सारखं नव्हे, वर्ष 6 महिन्यातनं एकदा आमच्याकडे मसुराची आमटी, मसुराची उसळ वगैरे व्हायची. नाही अशातला भाग नाही. हल्ली आमच्याकडे 3 महिन्यातनं होते. इतकाच त्यातला फरक झालेला आहे. तर मसुराची आमटी करायचा बेत आमच्या सौनी आखलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी सगळी तयारी केलेली आहे. तेव्हा आज आपण मसुराची आमटी बघायला आमच्या स्वयंपाकघरात जाऊया. त्यापूर्वी तुम्हाला म्हणून सांगतो की सर्वसामान्यपणे कोकणामध्ये नाही, कोकणामध्ये आमच्या तळ कोकणामध्ये आमच्या वालीची किंवा चवळीची किंवा सफेद वाटाण्याची अशा उसळी होतात. मसुराची उसळ फार कमी होते तळ कोकणामध्ये. म्हणजे होत असेलही एखाद्या घरात, मी काय नाही म्हणत नाहीये. पण घाटावरती ज्या दिवशी शिवराक किंवा शाकाहारी जेवणाचा वार म्हणजे सोमवार म्हणा, शनिवार म्हणा, गुरुवार म्हणा असेल, त्या दिवशी हमखास अख्खा मसूर करण्याची पद्धत आहे. तुम्ही जर सोलापूर रस्त्यावरती गेलात किंवा इकडे पुण्यावरून गेलात तर तुम्हाला हॉटेलवरती मोठमोठाले बोर्ड अख्खा मसूर असे लावलेले दिसतील. तो शाकाहारी लोकांसाठी तो मांसाहाराचा भाग आहे. मसूर हा एक मीठी म्हणजे मटणासारखा लागणारा असा पदार्थ आहे. तर त्यामुळे ते जे लोक असतात, जे वार पाळणारे आहेत, ते मटणाची तहान मसुरावरती भागवून घेतात. तेव्हा आपण जाऊया आपल्या स्वयंपाकघरात. चला. नमस्कार मंडळी, मी नीता खरे. आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची उसळ दाखवते. आज रविवार आहे, म्हटलं जरा वेगळं काहीतरी हवं. रोज 30 भाज्या आमटी खाऊन थोडंसं वेगळे पण हवं, म्हणून म्हटलं आज आपण ही उसळ करूया. तर आज मी करतेय ही मसूरची उसळ, अख्खा मसूर करतेय. हे बघा मंडळी, हे अख्खा मसूर मी करतेय. खरं ही जी उसळ आहे ना
ही कोकणस्थ ब्राह्मणांच्या घरी काय सर्रास होणारी भाजी नव्हे. पण माझ्या सासूबाई जेव्हा होत्या तेव्हा 6-1 महिन्यांनी ही अशी उसळ करायच्या आणि आम्हाला ती पुष्कळ आवडायची, चव आवडायची त्याची. आणि मला काय किंवा खऱ्यानं काय, आम्हाला वैविध्य प्रादेशिक चवींचं आम्हाला स्वतःला खायला खूप आवडतं. त्यामुळे आम्ही मग ते परत परत करत राहतो. तर तशापैकी ही जी उसळ आहे तर ही अख्ख्या मसुराची उसळ. हे मी 2 तास भिजवून ठेवलेले आहे, भिजवून घेतले, कारण ह्याला खूप वेळ भिजवायची गरज नसते. आता त्याच्यासाठी आपल्याला लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघूया. पहिल्यांदा म्हणजे 2 तास भिजवलेले हे अख्खे मसूर. आणि ही भाजी मी 6 जणांसाठी करतेय, ही पुरेशी होईल 6 जणांना. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे ते म्हणजे 2 कांदे, 1 टोमॅटो, हळद, लाल तिखट, हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे, फोडणीसाठी तेल. आणि ह्या उसळीला भरपूर लसूण वापरायची, त्यामुळे ही लसूण सोललेली आहे. तर हे मी नंतर बारीक याचे तुकडे करून घेणार आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ. आणि ही धने घरी केलेले आहेत मी मिक्सरवरती, अख्खे धने वाटून घेतले. तर ही पूड. तर एवढं साहित्य ह्या उसळीसाठी लागणार आहे. मंडळी, आता मी हे जे मसूर आहेत ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्यात कच्चा कांदा चिरून बारीक कुकरला 4 शिट्ट्या करून घेणार आहे आणि मग आपण बघूया. मंडळी, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मसूरमध्ये मी कांदा बारीक चिरून घेतला आणि थोडीशी पाण्यामध्ये हळद घातली. ह्या 4 शिट्ट्या केल्यात. हे बघा, असे छान गुलगुलीत शिजलंय अगदी. तर आता आपण उसळीची फोडणी तयार करूया. त्याच्यासाठी मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवलंय आणि ह्या ज्या लसणी आहेत पाकळ्या, ह्या मी जरा लहान करून घेतल्यात, म्हणजे फोडणीमध्ये कशा खमंग पण खरपूस होतात आणि शिजतात पण पटकन. त्यामुळं अशा मी बारीक करून घेतले. आणि ह्या फोडणीमध्ये फक्त लसूण घालायची, बाकी मोहरी जिरं काहीही नाही. मी आता लसूण घालते. तापतंय ते, तापू दे जरा. ही सगळी लसूण घातलीये. आणि आज मी तुम्हाला म्हटलं रविवार आहे, तर आज मी जरा पूर्ण थाळी करणार आहे. म्हणून मी हे बटाटे शिजवलेले आहेत, तर याची मी सुक्की भाजी करणार आहे. आणि ही उसळ, पोळी, असा माझा बेत आहे, तो मी मग दाखवतेच तुम्हाला. आता बघा, ही जी लसूण आपण फोडणीत घातली आहे तर ही आपल्याला अगदी लाल खरपूस करायची आहे. आता होतेच आहे ती. हे बघा, थोडी अशी बाकी जरा आहे, अजून होऊ दे. ही बघा, अशी खरपूस लाल लसूण झालेली आहे. आणि आता आपलं शिजलेलं हे जे प्रकरण आहे ते आता फोडणीमध्ये घालायचं. थोडं पाणी घालायचं. हे असं सगळं फोडणीवर टाकायचं. थोडंसं पाणी आपण आणि ही जी उसळ आहे ना मंडळी, तर ही जर तुम्हाला भाताशी खायची असेल तर थोडासा रस्सेदार केलं तरी चालतं. सासूबाई आमच्या जरा रस्सेदार करायच्या, कारण आमच्या घरामध्ये त्यावेळेला एकत्र कुटुंब, खूप माणसं होती, त्यामुळे रसवाले करायचे. मी थोडंसं जरा कमी ठेवते रस. तर आता हे झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, 1 पाव चमचा हळद घालायची. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे उसळ. मी मीडियम तिखट ठेवतेय. हवं असेल तुम्हाला तिखट घरी करायची असेल तर तुम्ही तिखट करू शकता. मी आता हे 2 चमचे 2.5 चमचे घातले.
त्यानंतर ही धन्याची पूड घालणार आहे मी. अख्खे धने भाजलेले आहेत, ती धन्याची पूड. आणि हा जो मी बारीक चिरलाय टोमॅटो, हा असाच घालायचा. आता छान ढवळून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ. हे चवीपुरतं मीठ घालतेय मी उसळीमध्ये. आपण अजून थोडंसं पाणी घालूया, घट्ट झालीये ती. आणि आता ही व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि आता ही चांगली 5-1 मिनिटं तरी खदखदून उकळू द्यायची उसळ. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही 5 ते 7 मिनिटं मी अगदी खदखदून उकळवून घेतली आहे उसळ. ही बघा छान. आणि आता यामध्ये मी म्हटलं तुम्हाला घरी केलेला हा जो गरम मसाला आहे, तर हा मी एक थोडासा एवढा वरून फक्त घालणार आहे. त्याची छान टेस्ट येते. जरासं ढवळून घ्यायचं आणि सर्वात शेवटी आपली ही प्रिय मैत्रीण कोथिंबीर ही घालायची, की आपली ही अख्खा मसूर उसळ खायला तयार. तर मंडळी, अशा पद्धतीनं आजचा माझा रविवारच्या बेत ठरवलेला ताट तयार झालेला आहे. ते म्हणजे ही अख्खा मसूरची उसळ तुमच्या समोर केलेली, भात, पोळी, उकडलेल्या बटाट्यांची सुक्की भाजी आणि हा तोंडी लावायला पापड. असा आजचा बेत माझा झालेला आहे. तुम्ही पण अशी उसळ करून बघा. तर मंडळी, हे होतं अख्खा मसुराची थाळी. ही अख्ख्या मसुराची थाळी होती. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग होती, ती म्हणजे डावी बाजू. आम्ही खमंग काकडी केली होती घरी, पण ती शूटिंगच्या नंतर म्हणजे उशिराने झाल्यामुळे त्या थाळीमध्ये तिचा समाविष्ट आम्ही केला नाही. तेव्हा या आमच्या पद्धतीनं तुम्ही अख्खा मसूर करून बघा. कसा झालाय ते आम्हाला कॉमेंटवरून कळवा. आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय. हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.